नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 2025च्या सरत्या शेवटी मी तुमच्यासाठी एक प्रीमियम प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे. बऱ्यापैकी पुण्या मुंबईतले जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांना बीच फेसिंग किंवा बीच साईड प्रॉपर्टीसाठी त्या ऑप्शन्समध्ये ते पाहत असतात. अर्थात बीच साईडच्या प्रॉपर्टी या काही स्वस्तात मिळतात अशातला भाग नाही, पण त्याचा प्रीमियमनेस असतो. त्या एक्झॉटिक प्रॉपर्टी कॅटेगरीमध्ये येतात आणि अशाच प्रकारची एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे. यापूर्वी देखील त्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ मी केलेला होता ऑक्टोबरमध्ये. पुन्हा एकदा मी रिफर्निश्ड व्हिडिओ बनवतो या प्रॉपर्टीचा. सदर त्यावेळेला ग्रास कटिंग वगैरे केलेलं नव्हतं. आता तो क्लीन प्रॉपर्टी आहे. या फुटेजच्या नंतर आपल्याला त्याची वस्तुस्थिती पाहायला मिळेल. साधारणतः त्या प्रॉपर्टीपासून प्रॉपर्टीच्या समोर मधली नारळाची बाग आणि डायरेक्ट बीच ॲक्सेस फ्रॉम फर्स्ट फ्लोअर डायरेक्ट बीच व्ह्यू असलेली अशी प्रॉपर्टी आहे. आता ही प्रॉपर्टी कशासाठी आहे तर एखादा इन्व्हेस्टर ज्याला हॉटेलिंग आणि लॉजिंग सेक्टरमध्ये काम करायचं, ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे, त्यांच्यासाठी खूप आयडियल असं प्रपोजल आहे. 8.25 गुंठ्याची प्रॉपर्टी आउट ऑफ CRZ NA प्लॉट. हा NA प्लॉट 1982 सालचा NA प्लॉट आहे. CRZ इंट्रोड्यूस झाला 1993 साली. सो CRZ इंट्रोड्यूस होण्यापूर्वी 13 वर्षापूर्वीचा हा NA प्लॉट आहे. त्याच्यामुळं CRZबद्दल याचा काही इश्यू नाही. अशा पद्धतीची क्लिअर टायटल, सिंगल ओनर क्लिअर टायटल रिसेल प्लॉट आहे. या प्रॉपर्टीची मालकांची आस्किंग प्राईस आहे 1.5 कोटी रुपये. तुम्ही मला संपर्क करा, मी नक्कीच तुम्हाला एक हँडसम प्राईसमध्ये निगोशिएट करून देईन. चांगली प्रॉपर्टी आहे. ज्यांना कोणाला हॉटेल बिझनेसमध्ये उतरायचं आहे, साधारणतः इथे प्रॉपर्टी डेव्हलप करत असताना जी एक्झिस्टिंग प्रॉपर्टी आहे ती मध्ये आहे प्लॉटच्या, डिमॉलिश करून मागच्या साईडला प्रॉपर्टी न्यायची, गार्डन वगैरे करण्यासाठी एका साईडची जागा आणि एका साईडला पार्किंगसाठी स्पेस, खालच्या साईडला साधारणतः तुमचं किचन, रिसेप्शन, स्टाफ रूम, वेळ पडल्यास पेटसाठीची रूम, असं मॅनेजमेंट. आणि वरचे 3 फ्लोअर जर तुम्ही लॉजिंग करताय, साधारणतः 12-15 रूम जरी बांधल्यात तरी दापोलीसारख्या ठिकाणी टुरिझमचं एक हॉट डेस्टिनेशन असलेला असा लाडगर बीच आहे. एक्झिस्टिंग सेटअपवर सुद्धा मालक कोविडपर्यंत हॉटेल व्यवसाय करत होते. त्यावेळेस ते घरगुती होमस्टे टाईपचा व्यवसाय करायचे. आता त्यांचं वय थोडंसं जास्त असल्याकारणानं त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. सो दे वॉन्टेड टू सेल इट आउट. म्हणून ही प्रॉपर्टी मार्केटमध्ये आपल्या मार्फत आलेली आहे. आपल्याला जर अशी प्रॉपर्टी घ्यायची आहे तर माझा नंबर आहे +91 9420 883311. माझा अजून एक नंबर आहे +91 9823 434141. आपण मला संपर्क करा. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीची शेतजमीन किंवा इतर कुठल्याही पद्धतीची जमीन पाहताय, शेतीविषयक मार्गदर्शन पाहिजे, जमिनीच्या कागदोपत्री आपल्याला काही अडचणी असतील तरी आपल्याला रॉयल महाराष्ट्र चॅनेलतर्फे पूर्णपणे मदत केली जाईल. आपण जर नवीन व्ह्यूवर असाल तर माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्र आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणामध्ये आपण जर जमिनीचा शोध घेता तर माझी आपणास नक्कीच मदत होईल. यापुढे या फुटेजमध्ये आपल्याला एक्झिस्टिंग प्रॉपर्टी मी दाखवतो आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ पहा. सदर आता आपण मुख्य रस्त्यावर आहेत. प्लॉटला लागून आता आपण प्लॉटमध्ये एंट्री केलेली आहे. हे एक्झिस्टिंग कन्स्ट्रक्शन आहे प्लॉटमधलं. एंटायर कंपाऊंड आहे प्लॉटला. त्याच्यामध्ये जुनं कन्स्ट्रक्शन आहे. नारळाची झाडं, आवळ्याची झाडं वगैरे अशी जुनी झाडं आहेत, ज्याचा आपण टुरिझम बेस्ड झोपाळे बांधण्यासाठी वगैरे अशा पद्धतीनं वापर करू शकता. हे जे कन्स्ट्रक्शन आहे जुनं असल्याकारणानं थोडंसं जीर्ण झालेलं आहे. सो हे डिमॉलिश करून आपण ज्यावेळेला मागे कन्स्ट्रक्शन कराल तर ते जास्त ऑप्टिमाइज्ड असेल. सदर अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला काही अडचणी आहेत, आर्किटेक्चरल प्लॅन वगैरे जर पाहिजे तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. माझी बहीण स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे आपण तशा पद्धतीचे प्लॅन्स तुम्हाला तयार करून देऊ शकतो. या प्लॉटमध्ये मीनवाईल मी तुम्हाला वरूनसुद्धा फुटेज दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये समुद्राचा इथून व्ह्यू जो काही येतो तो सगळा त्याच्यामध्ये दिसणार आहे.
सदर 8.25 गुंठ्याची प्रॉपर्टी आहे. ह्याच्या FSIचा विचार करता 13,000 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन आपल्याला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये एक छोटेखानी हॉटेल, एक 3 ते 4 मजली हॉटेल आपल्याला चांगल्या पद्धतीनं बांधता येणार आहे. ही मागच्या साईडला जी मोकळी जागा आहे तिकडे मागे कन्स्ट्रक्शन ओढून घ्यावं. क्लिअर टायटल सिंगल ओनर रिसेल प्लॉट आहे, त्याच्यामुळे कागदोपत्री या प्रॉपर्टीची काहीही अडचण नाही. समुद्राच्या जवळपास प्रॉपर्टी असल्यामुळे याची किंमत थोडीशी आस्किंग प्राईस जास्त आहे, पण मी आपल्याला हँडसम प्राईसमध्ये निगोशिएट करून देईन. हँडसम याचा अर्थ आपण काही किमतीमध्ये मागू नये, त्यातल्या त्यात रिलायबल प्राईस, रिलायबल बिडर जो असेल त्याच्याशी आपण हा व्यवहार करू. मालकसुद्धा खूप सुज्ञ आहेत, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींसाठी आपल्याला घाबरण्याची काहीही गरज नाही. या परिसरामध्ये सागर सावलीसारखी मोठी रिसॉर्ट, जी फेमस रिसॉर्ट आहेत, तिथेही मोठा टुरिझम करण्यासाठी येणारा वर्ग, पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. इनमीन दापोली हे पुणे मुंबईपासून जवळ असल्याकारणानं आणि फार पीसफुल असल्याकारणानं, याचं क्लायमेट खूप चांगलं असल्याकारणानं पर्यटकांची दापोलीमध्ये नेहमीच वर्दळ असते. एक साधारणतः पावसाळ्याचे 3-4 महिने वगळता टुरिझमचा सीझन ऑक्टोबर एंडकडे वगैरे, दिवाळीच्या दरम्यान वगैरे चालू होतो. तिथून तो मेच्या 15-20 तारखेपर्यंत, अगदी जूनच्या अगदी 5-7 तारखेपर्यंतसुद्धा एक्सटेंडेड पिरियड असतो. याच्यामध्ये 31 वगैरे अशा दरम्यान खूप हेवी टुरिस्ट येतात. आपण फर्स्ट फ्लोअरवरून मी तुम्हाला समुद्राचा व्ह्यू दाखवण्याचा आता प्रयत्न करतो आहे. जसं की मी इंट्रोडक्शन फुटेजमध्ये एक्सप्लेन केलं की अनइंटरप्टेड व्ह्यू आपल्याला इथून सगळ्या समोर मिळणार आहे. हे इतकंच अंतर आहे समोरचं. समोर बीच आपल्याला प्रॉपर्टीतून ॲज इट इज दिसतो. असं या प्रॉपर्टीचं स्वरूप आहे. ज्यांना कोणाला बीच साईड प्रॉपर्टी घ्यायची आहे त्यांनी माझ्या नंबरवर मला फोन करा. आपण प्लॉट व्हिजिट करू आणि बाकी जी बोलणं, डॉक्युमेंट्स वगैरे आपण सगळं त्याच्यामध्ये दाखवू. सदर या प्लॉटवर आपण साधारणतः 13,000 स्क्वेअर फीटपर्यंत कन्स्ट्रक्शन करू शकता, याची आपण नोंद घ्यावी. व्हिजिटिंग फी या प्लॉटसाठी 3,000 रुपये चार्जेबल राहील, याची आपण नोंद घ्यावी. व्हिजिटला येण्यापूर्वी 1-2 दिवस मला अगोदर फोन करा, ही कृपया विनंती. आज इथेच थांबतो. थँक्यू.